राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या 60व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गेल्या 15 वर्षापासून समस्त ग्रामस्थ शेलगाव वांगी ही ग्रामस्थ मंडळी भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बाबाला शोभेल असा सप्ताह आपण करतात, म्हणून मी गावकऱ्याला प्रथम मनापासून धन्यवाद देईल। भगवान बाबा जसे ऐश्वर्य संपन्न संत होते तसाच आपला सप्ताह सुद्धा ऐश्वर्य संपन्नच आहे, काही कमी नाही। फार भव्य दिव्य सभा मंडप आहे, बाबा भाऊंची मूर्ती बसवलेली आहे, हनुमानजीचं मंदिर आहे। मला गावकरी जवळपास 3-4 वर्षापासून चाललं होतं, आता दादांनी सांगितलं की कार्यक्रमाला आणायचं, पण गेल्या 2 वर्षापासून आपल्याच गावातले आमचे पैलवान केकान पैलवान आणि तेच ना नागनाथ केकान पैलवान ते दुसरे केकान भाऊ दोघ खाडे हे दोघ जण एक वेळेस आले 2 वर्षापूर्वी माझ्याकडे। ते म्हणले अहो तुम्हाला आमच्या गावाला न्यायचंय, म्हणलं येऊ ना पैलवान। आणि वस्तात जेव्हा मी बोलायला सुरुवात केली मला अगोदर वाटलं वस्तात, पण वस्तातच येत होते। मूर्ती लहान पण कीर्ती महान। पुन्हा ती आले एक दिवशी निकालाच्या दिवशी, लोकसभेचा निकाल होता पंकजताईचा, आणि वस्तात हजर नाही दोघं जोडी तिथं सकाळी सकाळी। म्हणलं कशाला? म्हणजे निकाल ऐकायला। म्हणलं कुठं? बीडला जायचंय। काय माणसाची कमाल वाटली मला। आणि त्या साईराट पिक्चर मध्ये पण काम केलं। असं काही माणसाला खरंच परमेश्वराने त्यांना शारीरिक उंची जरी कमी दिली असली ना तर विचारांची उंची मोठी दिली। असं आपल्याच गावचे श्री हरिभक्त परायण आमचे बंधू खाडे महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आज त्यांना सुद्धा धन्यवाद। आपल्याच गावातले आहेत, चांगलं कीर्तनकार आहेत, गातातही नेहमीच, पण आज योगायोग आला सर्व भेटीचा। आपल्या गावचे सरपंच उपसरपंच सगळे, पोटे कंपनी, पोलीस पाटील आहेत उपस्थित, जॉकीडोले दादा, तुम्ही सगळेच गावातली मंडळी, पोटे कंपनी, खाडे कंपनी, केकान कंपनी, जाय भाई, सगळेच दराडे, सर्वच 18 पगड जाती जमातीचे लोक एकत्रित येऊन आपण बाबाची पुण्यतिथी साजरी करत आहात। आपल्या सगळ्यांना धन्यवाद। विठ्ठल माझ्यासोबत आले श्री हरिभक्त परायण सांगळे महाराज, हे पण उत्कृष्ट गायक आहेत। तसेच परिसरामधून सर्व आलेली गायक मंडळी, विनेकरी, या ठिकाणी श्री हरिभक्त परायण आमची आईसाहेब संस्था, वारकरी शिक्षण संस्था आहे महासांगवीला, त्या ठिकाणच्या सर्व विद्यार्थिनी आहेत। त्यामध्ये श्री हरिभक्त परायण आमच्या नंदिनी ताई आंधळे ह्या सुद्धा उत्कृष्ट कीर्तनकार आहेत बरं का, त्यांची सुद्धा उपस्थिती आहे। आणि आपल्याच शेलगावच्या जवळ पारेवाडीच्या करंडेताई हे सुद्धा या आमच्या संस्थांना शिकायला बरं का, अशा बऱ्याच विद्यार्थिनी आहेत। विठ्ठल आणि हा कार्यक्रम आपल्या गावापुरता स्मित राहणार नाही, तर युट्यूबच्या माध्यमातून देशभर जातो। म्हणून आपण सगळ्यांनी छानपैकी हा कार्यक्रम या ठिकाणी करू। आमच्या माईक सिस्टम वाल्या भाऊला सुद्धा धन्यवाद। आपली सुद्धा सिस्टीम छान आहे, पण आता काय सध्या हे पुण्यतिथ्या चालू आहेत, आमचाही आवाज जरा खराब झालाय माझा, पण तुम्ही आवाज थोडासा चांगला द्या, आवाजाला दाबू नका। अगोदरच बीड जिल्ह्याचा आवाजाचं, त्याच्यामुळे माझा आवाज मोकळा करा जरा, त्याला बेस आणि ट्रबल द्या। विठ्ठल
खूप छान वयात, कमी वयात पण चांगली तयारी केली बरं. चांगला वाजवतोय, मोठा पकवाजा बसेल, काळजी नाही. पीटी मास्तर उपस्थित आहेत. या ठिकाणी पुरुषापेक्षा आमच्या महिलांची संख्याच मला जास्त वाटायला लागली. असो, महिलांनाही हे आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा भंग आहे आणि आपण राष्ट्रसंत भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी करत आहात. ज्या भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी करतो, या भगवान बाबाचं कार्य फार महान आहे. 1896 बाबांचा जन्म झाला आणि 1965 ला बाबा गेले. घाट सावरगाव, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आईचं नाव कौतुकाबाई, माता वडिलाचं नाव तुबाजी पाटील. पवित्र अशा सानप कुळामध्ये भगवान बाबांचा अवतार झाला, जन्म झाला. कुलम पवित्रम जननी कृतार्थ. कुळ पवित्र लागतं, आई पवित्र ते कुळ जेत हरीचे दास जन्म घेते. ते कुळ पवित्र असतं ज्या ठिकाणी हरीचे दास जन्माला येत असतात. अशा पवित्र कुळामध्ये बाबांचा जन्म झाला. भगवान बाबाचं मूळ नाव आबा. पाण्यामध्ये असतानाच आबा टाळ्या वाजवत होते. भूमीचे मार्दव सांगे कुंभाचे लवलव, त्या पद्धतीने लहानपण रांगणं खेळणं बाबांचं झालं. काय त्या घाट सावरगाव मध्ये आनंदाला काही तोड नाही. असं अनेक महिलांनी बाबांचा जन्म झाल्यावर स्त्रियांनी तुबाजी पाटलाच्या घरावर हेल घातला. जसा अंधार पडावा आणि त्याच्यामध्ये लाईट यावी, अंधकार नष्ट व्हावा, तसं भगवान बाबांचा जन्म झाला. अंधकार नष्ट व्हावा, धर्मासाठी संत महात्मे अवतीर्ण होत असतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, अन्याय वाढतो, अत्याचार वाढतो, अराजकता वाढते, स्वैराचार वाढतो, माणसं पशुवृत्तीने वागतात, त्यावेळेस धर्म अवतीर्ण होत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान बाबा सारखे संत अवताराला येत असतात. तुम्हाला मला जन्माला यावं लागतं. देवाची असती जयंती आणि संतांची असती पुण्यतिथी. पुण्यतिथी का म्हणायचं? संत ज्या तिथीला जन्माला येतात, अवताराला येतात, त्या तिथीला पवित्र करतात, म्हणून पुण्यतिथी. असं बाबांचं कार्य हे महान. मूळ नाव आबा ठेवलं. वडिलाबरोबर वयाच्या 11व्या वर्षी हे आबा श्री क्षेत्र नारायणगडावर गेले. नगद नारायण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, माणिक बाबांचं दर्शन घेतलं आणि सहज माणिक बाबाला आबा म्हटले, मलाही असं वाटतं तुमच्यासारखं गोसावी व्हावं, महाराज व्हावं. सहज माणिक बाबा बोलून गेले. ज्यांना या शिखरावरून खाली उडी टाकता येते ना, त्यांनाच गोसावी होता येतं. सहज बोलले, शिखरावर चढले आणि उंच अशा शिखरावरून खाली उडी टाकली, पण आबाला काहीच झालं नाही. त्यावेळेस माणिक बाबा म्हणले, यांना आबा म्हणू नका, तर यांना भगवान म्हणा, भगवान. हे गुरुनी ठेवलेलं नाव आहे भगवान बाबाचं. आणि मग भगवान बाबा वयाच्या 11व्या वर्षी जे नारायणगडावर गेले ना, 40 वर्ष भगवान बाबाने नारायणगड सांभाळले. लक्षात ठेवा. आणि भगवान नारायणगडावर बाबा असताना तिथं बंकट स्वामी महाराज आले. त्यांनी माणिक बाबांना विचारलं, हे कोण आहे? कारण बाबा दिसायला देखणे, सुंदर, एकदम अप्रतिम. त्यावेळेस माणिक बाबा बोलून गेले की हे भगवान आहे, त्यांचं नाव भगवान महाराज. म्हणजे शिक्षणाची काय सोय? म्हणजे इथं तर काय नाही, पण बंकट स्वामी म्हणले मी घेऊन जातो.
आळंदीला गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये बाबांनी शिक्षण घेतलं आणि पुन्हा नारायणगडावर आले. नारायणगडाच्या परिसरामध्ये बाबांनी कीर्तनाला सुरुवात केली. पूर्वीचं कीर्तन म्हणजे तुम्हाला सांगू का, टेंब्यावर कीर्तन करायचं खडे महाराज. आता काय होतं, आज आहे सोशल मीडिया, इंस्टा, फेसबुक, ट्विटर, युट्यूब, आहे की नाही. कुठे काय चाललंय हे सोशल मीडियातून कळतं. पण त्या वेळेस खेड्यापाड्यामध्ये जाऊन भगवान बाबांनी कीर्तन करावीत, हा चालता बोलता सोशल मीडिया. आणि चुकविला लाग कळी काळाचा. भगवान बाबांनी हरिभजनाने तो परिसर ढवळून काढला. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तो परिसर ढवळून काढला. या अध्यक्ष या यांचीच मुलगी आपल्या संस्थानला शिकायला, आणि हे म्हणले तिथं घेऊन या यांची. असो तेव्हा हरिभजनाने हे जग ढवळून काढलं बाबांनी. आणि भगवान बाबांनी कीर्तनातून एकच सांगावं, अहो बाबांनी मंदिर बांधलेच बांधले, पण बाबांनी 2 पायाची चालती बोलती माणसं पायावर उभी केली. एकर विका पण मुलं शिकवा, हा भगवान बाबांचा मूळ मंत्र होता. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. बाबांनी सांगितलं, आणि बाबांनी एकच सांगितलं, पुस्तक वाचा. पुस्तक वाचलं तर मस्तक सुधरेल, आणि सुधरलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. ती भगवान बाबा. मग डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर पर्यंत लोक जाऊन पोहोचली. हा बाबांचा मंत्र होता. शिक्षण एवढं महत्वाचं आहे. एक तर माणूस बुद्धिजीवी असा, बुद्धी, गुद्दा आणि मुद्दा, बरं. पण मी म्हणणाऱ्याची दादागिरी आता संपुष्टात आली. जो मुद्द्याने चालेल तोच मोठा होतो, जो गुद्द्याने चालतो तो नाही. मुद्द्याने चाल, मुद्दा फार जीवनात मोठा आहे. तसं भगवान बाबांनी त्या काळात सांगितलं, ज्या लोकांच्या हातामध्ये ऊस तोडण्याचा कोयता होता,
त्यांच्या हातामध्ये बाबांनी लेखणी दिली. आणि आपल्याला आज बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जे कीर्तन चाललंय, या नारदाच्या गादीवरून आपल्याला सांगून जाईल, जय जवान जय किसान जय संविधान, याच्यावर आपला देश चालतो. या भारत देशाचं संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं. पण खऱ्या अर्थाने 18 पगड जाती जमातीच्या ऊस तोड कामगाराचं खऱ्या अर्थाने संविधान लिहिणारे खरे शिल्पकार म्हणजे भगवान बाबा. तुमच्या टाळ्यात काय एवढं दम नाही, काय टाळ्या वाजव जरा जोरात होते, झिमेल्यासारख्या नाही, असं जोरात टाळ्या पाहिजे का? कारण आता अटॅकचं प्रमाण वाढलं. जोरात जरा जोरात फ्रेश. आम्ही रात्री दुपारी परळीत केलं, रात्री संभाजीनगरला केलंय, आज इथं, उद्या अजून पार सारखं चालू आहे. आता 4000 किलोमीटरचा प्रवास करून आलो. जगन्नाथपुरी तरी चालूच आहे बर का महिला मंडळ. जरा असं वजनात घरात कीर्तन आहे का, फ्रेश आहे का, चांगलं वाटलं टाळ्या देत जा, काय नाही फ्रेश चांगलं वाटलं दृष्टांत मोकळ्या मनाने हसा. काही काय माणसं तिथंच हसायची सुद्धा नाही मोकळ्या मनाने, जसं काही बिल येत यांना. काही माणसाचे चेहरे सदा पडलेले. मला काय झालं, सुरत ही वैसी आहे. किती मिळालं, किती कापूस हो द्या, किती ऊसाचं बिल येऊ द्या, द्यायचं तरी किती देवानी. मिळालं ना भरपूर, समाधान राहा, आनंदी राहा. मेला म्हणजे गेलो, जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगले कपडे घा, चांगल्या विचाराच्या लोकात राहा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तुम्ही तुमच्यावर प्रेम करायचं शिका. आनंदी जागा, फ्रेश जागा, काही विचार करायचं नाही, लेणं देणं काही नाही, काही विचार करायचं, फ्रेश राहायचं. जीवनात काही काय बरोबर घेऊन आलो नाही तर काही जाणार नाही. तुम्हाला सांगू का, किती गरीब आणि किती श्रीमंत असू दे, अन्न वस्त्र निवारा हे 3 गोष्टी प्रत्येकाला लागतात. भले अंबानीची बायको नीता अंबानी आपण कायम पाहतो इंस्टाला, ती रोज 3 लाखाचा चहा पिते. लोक म्हणतात ती 3 लाखाचा चहा कसा पित असेल. काही नाही, फक्त कप भारी आहे, पत्ती तीच आहे, साखर तीच आहे. काय वेगळं नसतं बाळ, काय वेगळं आहे, चहा तोच. मला सांगा, कोट्याधीश लोक आहेत पैशावाले, पण पैशावाले लोक काय चिल्लर नोट खातील का? पोट भरायला काय लागतं? अन्नच. फक्त एकच, आपण गावाची चपाती खातो आणि शहरला गेलं की चपातीलाच म्हणतात घ्या पोळी. आणि आम्ही चपाती पुढू पाहतो, पुरण तर कुठंच नाही, घ्या पोळी. शब्दाचा बदल आहे. फक्त आपण तांदळाचा भात खातो, तेच इडली सांबर, काय वेगळे असं काही नसतं. मसाला डोसा, तंदूर कशाच आहे? अहो पुन्हा आता हॉटेलमध्ये ज्वारीच्या भाकरी विकत भेटा. ज्वारीची भाकरी आहे का बाजरीची आहे का? आपली तर सुद्धा असते आमटी ते ना बाजरीची भाकरी, बाजारी आमटी. आमच्याकडे शिंगुरी आमटी आहे. मला हे नागराज भाऊ म्हणले, मग बाजरीची भाकरी होती, आमटी जमल का? जमल बर का, पण आमटी तिखट आहे का? कशी काय? ते म्हणले तस काय नाही, तस काय नाही, आपल्या घरी दुसरं बनवू. तस काय नाही, मला हे काय ते काय मिक्स करून खाऊ. अन्न. आणि तिसरी गोष्ट वस्त्र, लक्षात ठेवा बर का. कोणी 500 रुपयाचा ड्रेस घाली, महिला मंडळ 500 रुपयाची साडी घाली, कोणी 5 लाखाची साडी घाली, पण अंग झाकायला वस्त्रच लागतं. बरोबर आहे. ते कमी किमतीचं असं नाही तर जास्त. काहींनी सोन्याचे शर्ट घातले, लोकांनी मारून टाकलं. पण
अंग झाकायला काय लागतं? वस्त्रच. मग किती गरीब असो नाही तर श्रीमंत असो, आणि निवारा. भले एखाद्याचा 5 कोटीचा बंगला असेल आणि काहीचा 5 लाखाचं पत्र्याचं घर असेल साधं, किंवा झोपडी असेल, मला सांगा 10 लाखाचाही दिवाण असू द्या आणि साधी सतरंजी टाका, झोप सारखीच येत नाही का? झोपेत फरक आहे? झोप सारखीच तसं काही नसतं. थोडाफार फरक आहे फॅसिलिटी मध्ये. एक जणांनी संडास बाथरूम सोन्याचं बांधलं. बरं मला सांगा, आंघोळ करायचं बाथरूम सोन्याचं जरी बांधलं तरी आंघोळ पाण्यानेच ना का सोन्याने करते? म्हणून तुम्हाला सांगितलं त्याच गोष्टी असतात, वेगळं काही नसतं. तेव्हा आपण बाबाबद्दल बोलत होतो की भगवान बाबाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम बाबाने केलं. बाबा फार मोठे क्रांतिकारी संत होते. तो परिसर 18 पगड जाती जमातीच्या लोकांना विचार देण्याचं काम बाबांनी केलं. बिल्ला, टकारी, भामटे, चोर अशा अनेक लोकांना परमार्थाला लावलं बाबांनी. त्या काळात राजाकाराचा काळ होता. तिकडे बीड जिल्ह्यामध्ये नवगण राजुरीच्या जवळ निरगुडी गाव आहे. त्या गावामध्ये चोर आले. दरोडा पूर्वी वाजत गाजत यायचा दरोडा, आता वाजत गाजत नाही, वेगळा येतो. VIP गाडीतलं दरोडे आता कसा चोर सुद्धा फॉर्च्युनर मध्ये येतात. काय तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगू का बर का? अरे वा, दारात भीक मागतो तो एक भिकारी, त्याच्यापेक्षा आपल्यासारखे बरे भिकारी, आमच्यापेक्षा तुम्ही जरा बरे भिकारी, आणि तुमच्यापेक्षा येशीत बसणारे भिकारी, त्यापेक्षा VIP, त्यापेक्षा VVIP. प्रत्येक जण भिकच मागतोय, फक्त मागण्याची पद्धत वेगळी आहे लोकांची. बरोबर आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, होईन भिकारी पंढरीचा वार करेल. मी भिकारी होईल पण पंढरीचा वार करेल. माणूस काही नाही हो, माणूस ते टीव्हीचं जसं रिमोट आहे का तसं रिमोट आहे. चालवणारा तो विधाता आहे. कुणी काही म्हणू द्या, लोकांना वाटतं नाही नाही, खा प्या आयुष करा. कुणी पाहिलं स्वर्ग, कुणी पाहिलं नरक. आले असतील राजाताई महाराज सांगत, कीर्तन सांगून गेलं, काही खरं नाही हो, खा प्या आयुष करा. पण तुम्हाला सांगू का, तुमच्या मताशी मी सहमत. स्वर्ग गेलेलाही सांगायला आला नाही स्वर्ग असा आहे, आणि नरकात गेलेलाही सांगायला आला नाही नरक असा आहे. पण आयुष्यात जिवंतपणे चांगल्या माणसाची भेट होणं हाच जिवंतपणे स्वर्ग आहे. आणि जिवंतपणे वाईट माणसाची भेट होणं हाच नरक आहे. माणूस नाही का म्हणत, अरे काय नरक आहेस, लोकांचे 2 रुपये तर घेतलेले द्या वेळेवर. काही लोकांना फक्त घ्यायचं माहिती, द्यायचं माहितीच नाही. तसं नका. ऋण वैर आणि हत्या फेडल्याशिवाय चुकत नाही. मला किती मोठे मोठे लोक बघा, सुटत नाही त्यांना, फक्त थोडा उशीर लागतो. भगवान के दरबार में देर लगता है लेकिन अंत नहीं. थोडा उशीर आहे पण अंधार नाही. जीवन जगताना चांगल्या विचाराच्या संगतीत. तसं भगवान बाबाने आम्हाला चांगले विचार दिले, आचार दिले, संस्कार दिले, म्हणून माणसाचं जीवन हे घडलं. 40 वर्ष भगवान बाबाने नारायणगड सांभाळ. बाबांनी शाळा काढल्या, कॉलेज काढले, खरवंडीला खांब्याला शाळा काढली, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा कॉलेजला जातात. त्या काळात लोकांना मार्गाला लावण्याचं काम भगवान बाबांनी खऱ्या अर्थाने केलं. म्हणून बाबांचं कार्य अत्यंत. भगवान गडाच्या संस्थांखाली अंतर्गत कमीत कमी 100-150 संस्थान बर का.
100-150 त्यापैकी आमचं सुद्धा एक संस्थान आहे संत मीराबाई आई साहेब. बघा, सरकारने आरक्षण आता दिलंय, पण भगवान बाबाने आरक्षण आम्हाला त्या काळात दिलं म्हणून महिलाची गादी उभा. बाबाचं कार्यच फार मोठं होत. आता कधी कधी काही नाही म्हणा, नाही आपल्याला बायाचं जमतच नाही. अरे का चावती का तुला काय उगी काय नाकारी वांगे सुली आपल्याकडे नसत ती पद्धत काही ठिकाणी. नाही पण आता एका गावात गेलो तर मला एका असंच कार्यकर्त्याचा फोन बरं का म्हणले काल्याचं कीर्तन दिलंय का महिलेला. ते म्हणले कवा होता म्हणून दुसऱ्या गावातले. तुमचा दोष नाही बरं का आमच्यातलेच आहे का नाही. भजनी मंडळ आपल्यातले लोक फार डोकेबाज जुने सगळ्यात गाव गुंडी महाराज. सगळ्याच क्षेत्रात गाव गुंडी, राजकारणात गाव गुंडी, समाजकारणात अध्यात्मात गुंड्या का साध्या का. तसं आमच्या क्षेत्रातल्या गुंड्या फार वेगळ्या. नाही पण ते कसं होईल असंच. आता असलं तुमच्यासारख्या पुढाऱ्यांनी सप्ताह ठेवलेला बिचारे फ्रेश असते तर नाही, पण ते महिलाची ते दहीहंडी फोडायची ते कसं. मी त्या कार्यकर्त्याला म्हणलं उलट 7 दिवस अभंगावरच कीर्तन करावं लागतं आणि 8व्या दिवशी गवळणीशिवाय कालाच होत नाही. उलट 8व्या दिवशी अरे महाराज अभंग उभा करण्यापेक्षा गवळणच उभा राहिली पाहिजे. बरोबर आहे का. गवळणीशिवाय कालाच होत नाही, शेवटच गवळण आहे. आता तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये गवळणीशिवाय शोभा आहे का तुम्हाला. इथं एवढे जण बसलात, इमानदारीने सांगा बरोबर. तुमचे एवढे जे पांढरे शुभ्र कपडे ते कुणामुळे हे किती धुवून काढते तुम्हाला. आखे धुवून काढलेत नाही कपडे चांगले. आणि जे लिजिम खेळतात 50 फुटाचा डांबरी ज्याला पुरत नाही त्याला चांगलं धुतलं पाहिजे. महिला कसं तसं आहे. म्हणून मी बाबांचं सांगता सांगितलं की भगवान बाबाने पुरुषाच्या गाद्या निर्माण केल्याच केल्या, पण महिलाच्याही गाद्या निर्माण केल्या. असे पुरोगामी विचाराचे भगवान बाबा. कार्य बाबाचं फार मोठं. आणि भगवान गडावर या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना सुद्धा बाबांनी गडावर आणले. आणि मग यशवंतराव चव्हाण साहेब म्हणले बाबा हे कसं बांधलं, कुठला आर्किटेक्ट लावला. बाबा म्हणले काही नाही, आम्हीच बांधला. बैलगाड्यांनी दगड आणले, छावण्या पाडल्या गौंड्याकडून आणि आम्हीच बांधलं. काही आर्किटेक्ट नाही. एवढं भगवान बाबाचं खरं मान. यशवंतराव चव्हाण म्हणले त्या गडाला तोपर्यंत धौम्यगड म्हणत होते. म्हणले आता धौम्यगड म्हणू नका, तर या गडाला भगवान गड म्हणा. भगवान बाबा की, भगवान बाबा की. असं बाबाचं काय. बाबांनी सामाजिक धार्मिक आणि कार्य भगवान बाबांनी केलं. आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन लोकांचा उद्धार करण्याचं काम, धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम बाबांनी केलं. म्हणून धर्माचं पालन, धर्माचे पालन
महाराजांनी चांगलं गायलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. तुकाराम महाराज म्हणजे धर्माचं पालन करणं, पाखंडी लोकांचं खंडन करणं हेच आमचं काम आहे. आता जगामध्ये धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. धर्म करण्यासाठी सुद्धा माणसामध्ये पुरुषार्थ लागतो. अर्थ, पैसा कमवायलाही पुरुषार्थ लागतो. अर्थ जर जीवनामध्ये नसेल तर जीवनालाही अर्थ नाही. पण अर्थ लागतो. म्हणून सध्या जगाच्या मार्केटमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजीने आपल्या देशाचं नाव जगात केलंय. जगात कोरोनाच्या काळामध्ये अनेक देशाची आर्थिक व्यवस्था फार ढासळली, पण आपल्या पंतप्रधानांनी व्यवस्थित ठेवली. हे फार महत्वाचं असतं. देश मजबूत असेल, तुमचं अर्थ खातं मजबूत असेल तर माणूस मजबूत. प्रत्येकाच्या घरामध्ये तेच आहे. पैसे असेल तर डोकं शांत राहतं, पैसे नसले झोप सुद्धा येत नाही. येते का? माल होय तो ताल नाही तो बुरी हाल. ते बी लागतं थोडं का होईना, लागतच. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ. तसा धर्म जगामध्ये श्रेष्ठ आहे. धर्माने वागणं, धर्माप्रमाणे आचरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. महाभारताचं युद्ध मुळात का झालं? धर्म आणि अधर्म याच्यामुळेच युद्ध झालं. पांडव हे धर्माच्या बाजूने होते आणि कौरव हे अधर्माच्या बाजूने होते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय. चुलता पुत्याचं भांडण म्हणजे महाभारत, भावकीचा वाद म्हणजे महाभारत. सध्या चाललेलं महाराष्ट्रात काय वेगळं? काही नसतं. सत्ययुगातही महाभारत घडलं, सत्ययुगातही भावकीने भावकीला त्रास दिला. आजही तेच चालू आहे. चालू आहे का? सख्खा भाऊ पक्का वैरी होतोय आणि बांध कोरतात. आपली तर कोरतीत का ना? काय सज्जन माणसं. बरं मला सांगा, कोणाचे बांध कोरले? सख्या भावाचाच नाही. एका आईच्या उदरातून आपण जन्माला आलो. एक लक्षात ठेव, रक्त जेव्हा रक्तावर उलटतं, रक्त जेव्हा रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं आणि रक्त रक्ताशी प्रमाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं. तुम मुझे खुंदो मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाष चंद्रजी बोस. ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण मला एक सांगा, ज्याला स्वतःच रक्तच कळत नसेल, ज्याला स्वतःचा भाऊ घर कळत नसेल, त्याला दार जनता काय कळणार आहे? जयाचे ऐक धड नाही, कयाचे परत्र पुससी काय. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका, त्यामध्ये परमार्थाचा चटका, कोठे दिसू नये फाटका. पहिलं घर मजबूत करा. काही लोकांना भरपूर ज्ञान शिकवते, पण आपल्या घरात काय चाललं?
पोरगा एकीकडं, सून एकीकडं, बाप एकीकडं. पण लोकांनी असं मतदान करायला नको होतं. पण आपल्याच घरात काय काशी झाली हे बघा ना. पण असं व्हायलाच नाही पाहिजे. लोकांनी म्हणावं, आता पंतप्रधान म्हणतात आपला देश, भारत देश हा डिजिटल झाला पाहिजे. खरंय, त्या माताशी सहमतच आहे. डिजिटलच झाला पाहिजे. तर मला एक सांगा, बसा बसा, छोटी कंपनी पुढे सारखं या. हे पिवळा शर्ट भैया इकडे तोंड कर बाळा. अरे पोरांनो त्याला मारू नका. हे तू पुढे सरक ना. तुमच्या आवाजाच्या पुढे का बसला मग साऊंडच्या अलीकडे ये. सरक इकडे, सरक सरक इकडे आणखी असं. हा हा, सावधान मध्ये, हाताची मिठी, तोंडावर बोट. हा पोरांनो शांत, बाळा रडू नको, शांत बस. विठाल विठाल. तेव्हा असो, आपला विषय चालला होता धर्माचा. धर्म महत्वाचा आहे. तर लोक म्हणतात हे सगळं झालं पाहिजे. अन्नदान, मतदान, मतदानावर देश चालतोय. मतदान, लोकांनी म्हणावं देश भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. पण केव्हा होईल मी सांगू का तुम्हाला? ज्या दिवशी या देशात आणि महाराष्ट्रात लोक न पैसे घेता मतदान करतील, त्याच दिवशी देश आणि महाराष्ट्र बरोबर. खाली लोकांचाही दोष नाही, वरून पासून खाली. तुम भी नकटे, हम भी नकटे, एक नाक वाला वो भी नकटे का चेहरा. तेरी चूप मेरी चूप. काय काय बोलणार तुम्ही? काय बोलता? आज मी तुम्हाला थोडं खरं कीर्तन सांगितलं बरं का. खरं कीर्तन बोललो. अशी परिस्थिती काय सांग कुठं. पण तरीही धर्म चालला पाहिजे. महाभारत का घडलं? अधर्म. श्रीकृष्णाने शिष्टाई केली. अरे दुर्योधना, मी पांडवाच्या बाजूने आलोय. काही नको देऊ रे पांडवाला, राज्य नको देऊ, काही नाही, फक्त जगण्यापुरती 5च गावं दे रे. पण दुर्योधन म्हणला ते सुद्धा सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा भेटणार नाही. मला कधी कधी असं वाटतं, त्या काळात स्वतः श्रीकृष्णाने सांगून ऐकलं नाही. शेवटी सर्व व्हायचं ते झालंच. यादवी मात्र तसं आजही महाराष्ट्रात कधी कधी वाटतं की पुनरावृत्ती झाली की काय या महाराष्ट्राची. आणि यादवी आज माणसं विवेक शून्य होत चालली. विचारधारा ही कमकुवत होत चालली. जनता ही भरकटल्या चालली. आम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू केलं. कुठेतरी आम्ही 18 पगड जाती जमातीची लोक एकत्रित राहत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. 18 पगड जाती जमातीचे मावळे त्यांच्या सोबत होतेच ना. धर्मवीर संभाजीराजे, विचार करा. ज्यावेळेस औरंगजेबाने पकडलं का संभाजीराजांना? मेवण्याने पकडून दिलं. पण मेवण्यापासून सावध राहत जा बरं का. महाभारताचं वाटून मेवण्यानेच केलं. हे मेवणं होता शकुनी धृतराष्ट्राचा. हे गांधारी बरोबर लग्न झाल्याबरोबर हे पार्सल बरोबरच आलं होतं आणि त्यांनीच वाटून केलं सगळं. तुम्हाला सांगा बरं का खाडेमान, आयुष्यामध्ये सल्लागार सुद्धा चांगला पाहिजे तुमचा.
जीवनाचं कल्याण आणि जीवनाचं वाटुळ सल्लागारामुळेच होत. दुर्योधनाच्या आयुष्यात सल्लागार होता शकुनी. 100 भाऊ होते पण एक बेला राहिला, वाटुळ झालं. अर्जुनाच्या आयुष्यात सल्लागार होता श्रीकृष्ण, म्हणून विजय झाला. जीवन जगताना सल्लागार चांगला पाहिजे. सकाळी उठून आपण करमाळ्याला गेलो ना तर चांगले 10 मित्र असण्यापेक्षा एकच मित्र करा, पण चांगल्या विचाराचा करा. खूप चुकीच्या लोकांची मैत्री करण्यापेक्षा चांगलं एकच. असे मित्र नसावे वरून दुसती आतून कुस्ती. गाडीत एकाच्या, प्रचार एकाचा, मतदान एकाला, दारू एकाची. विचारलं तुम्ही कोणाचे, ते म्हणतात तस काय नाही, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. अजिबात नाही. मित्र कसा असावा? दुःख अडबायला वा बरा सारखा, दुःख अडबायला बरा सारखा, मित्र बनव्यामध्ये टाळ्या वाजवा. कसा मित्र असा? मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एखाद्या वनाला आग लागली आणि जर आपण पाणी टाकलं ना, आग विझवली, तसा जीवनामध्ये दुःखामध्ये गारवा देणारा मित्र असावा. मित्र अवसान घालवणारा नसावा, मित्र अवसान देणारा असावा. निगेटिव्ह विचाराचा मित्र नसावा, पॉझिटिव्ह विचार करणारा मित्र असावा. कायम आयुष्यामध्ये वजाबाकी करणारा नसावा, बेरीज करणारा असावा, त्याला मित्र म्हणतात. असं जीवनामध्ये मैत्रत्वही पाहिजे. कर्णाला आई कुंतीने, देवाने सांगितलं, कर्णा तू सुतपुत्र नाहीस, कौंतेय आहेस, पांडवाचा भाऊ आहे. तुम्ही मला सांगा, जर एखाद्याने आपल्याला सांगितलं तुझा भाऊ आहे, आपण लढू कौंतेच्या विरोधात नाही लढणार. पण कर्ण किती प्रामाणिक होता. कृष्णाला सांगितलं, देवा मी कौंतेय आज झालोय, पण मला राधेच राहू दे. दुर्योधनाच्या मिठाचं काय करू, मला दुर्योधनाचं ऋण फेडावं लागणार. नाही मैत्री सोडली, सख्या भावाबरोबर लढला, पण मैत्री नाही सोडली, त्याला मित्र म्हणतात. मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री. मैत्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब असे मित्र. हा आज काय राजकारणात मैत्री राहिली का? फक्त डाव टाकायचे आणि कुणाला कसं संपवायचंय हे झालंय आजकाल. माणसाची मन कमकुवत झाली. तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याला मोठे
आणि मोठं म्हणायला सुद्धा खानदानी अंतःकरण लागतं, तेव्हा माणसं गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सन्मान द्या आणि सन्मान घ्या. आणि जीवन जगताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मान हा मागून मिळत नसतो. मान हा मागून मिळत नसतो. ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक किंवा आध्यात्मिक क्षेत्र कोणतंही असो, मान मागून मिळत नसतो. मानाच्या लायक बनावं लागतं, मान आपोआप मिळतं. तुमच्यात योग्यता असेल, तुमच्यात तेवढे स्किल असतील, क्वालिटी क्वांटिटी, किंबहुना तुमच्या जगण्याची उंची, पातळी आणि वैचारिक दर्जा ज्याचा मोठा आहे त्याला लोक आपोआप मानतात. चहा विकणार व्यक्तिमत्व सुद्धा देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात. सन्मान आहे आणि मानाने जगावं. लोकांनी आपल्याला मानावं असं जर वाटत असेल, आपण चांगलं जगलं पाहिजे. कुठेतरी आपण जर विनम्रता ठेवली तर नेहमीच जनता आपल्याला मानतेच. आणि आजही लक्षात घ्या, आपण म्हणतो लोक बिघडली, लोक बिघडली, वाईटाची संख्या कमी हो, आजही चांगल्या लोकांची संख्या जास्त आहे. म्हणून जग चाललंय. लबाड हा काही काळापुरता असतो. लबाडाचा इतिहास कधीच होत नाही. रावणाचं नाव कधी झालं? रावण, दुर्योधन, शकुनी, कंस, कैकेयी यांचं मंदिर झालं. त्यांचं नाव कुणी ठेवलं एखाद्या आईने? आपल्या मुलाचं नाव रावण, कंस, शकुनी. भले पांडव वनवासात असतील, पण अर्जुन, नकुल, सहदेव, भीम हे नाव ठेवतात लोक. आपल्या नावाचा कधी लक्षात ठेवा, सुगंध सुटावा. आपल्या जगण्याची लोकांना दुर्गंधी नाही सुटली पाहिजे, असं नका जगू. आपल्याला पाहिल्यानंतर लोकांना सन्मान वाटतो. आपल्याला पाहिल्यानंतर लोकांना असं वाटू नये कुठून भेट झाली, सकाळी सकाळी पनमती लागली. काही काही लोकांचं सकाळी सकाळी तोंड जरी पाहिलं तरी काम होत नाही. म्हणून चांगले विचार डोक्यात टाका आणि चांगलं अन्न पोटात टाका, दोन्ही खराब होणार. ज्याच्या डोक्यात विचार चांगले आणि ज्याच्या पोटात चांगलं अन्न आहे, युक्त आहार विहार चांगला पाहिजे, विहारही चांगला पाहिजे. नसावी निद्रा, भासन, भरपूर झोप नसावी, 6-7 तास भरपूर, आणि भरपूर भाषण बडबड करणार आहे. काय काय माणसं उगीच बडबड करतात, गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा. रावसाहेब, देशाचे पंतप्रधान काय म्हणतात? घे तंबाखून, घे चुना, अख्खा भारत गिळून तोंड. काय काय माणसाची कमाल वाटते मला सुद्धा. घरात स्वतःची बायको ऐकत नाही आणि चर्चा पंतप्रधानावर. आपलं मेरिट काय, आपली लेवल काय, आपला 7-12 काय, आपण बोलतो कोणावर, काही काही लोकांची कमाल वाटते. इथं घरात कशा बरोबर काय खावं
याची आपल्याला अक्कल नाही मारत. माणूस काय तुझं काय, जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो तेव्हा 4 बोट मग तुझ्याकडे बघ तुझी लेवल काय, 7-12 चक्कर म्हणते तुझं. पण माणूस दुसरीकडे नाही. तसं नका करू. चांगलं काय आहे याच्यावर चर्चा करा. चांगल्या लोकांवर टीका टिप्पणी करू नका. चांगलं बोल. आणि आयुष्यात जीवन जगताना चांगल्या विचाराची भूमिका घ्या. भूमिका बरं. महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण करा दुःशासनाने साडीला हात घातला. मला याच्यातला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. महाभारत सगळ्यालाच माहिती आहे. सख्खी भाऊजाई आहे आणि भर सभेमध्ये अंगावरची साडी ओढतोय. प्रामाणिकपणे एक सांगा, जर भीष्माचार्य हे पितामह आहेत त्या घरातले एक शहाणे व्यक्तिमत्व, जर गुरु द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, जर पितामह भीष्माचार्य म्हणले असते खबरदार दुःशासना द्रौपदीच्या साडीला हात लावायचा नाही, लावला असता खडे महाराज. पण एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या वेळेस या देशात शहाणी माणसं गप्प बसतात त्यावेळेस मूर्ख लोकांचा सुळसुळाट होत असतो. घरापासून ते गावापर्यंत आणि गावापासून ते दिल्लीपर्यंत जेव्हा शहाणी माणसं भूमिका घेतात तेव्हाच काहीतरी होत. भूमिका घे, काही म्हणा. पंतप्रधानांनी भूमिका घेतली म्हणून अयोध्येतलं राम मंदिर उभा राहिलं. भूमिका म्हणते. काही माणसाच्या आयुष्यात भूमिकाच नसते. सदा न्यूटन, कळाले ना, न्यूटन. आणि सगळ्यात धोकेबाज न्यूटन माणसं जे गेरच टाकीत, जे निवडून येईल त्याच्या गुणाला थाजर त्याला न्यूटन म्हणायचं. कोणत्याच बाजूने दिसू द्यायचं नाही. एक डोक्यात एकच असं, जे येईल त्याला म्हण तुझ्याच बरोबर. भूमिका घ्या. जय होईल, पराजय होईल, विजय होईल किंवा नाही होणार, पण भूमिका घ्या. तस धर्मासाठी भूमिकाच घेतली. अयोध्येमधलं सर्वात मोठं, अयोध्येमध्ये ज्या दिवशी राम मंदिर उभा राहिलं हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा विजय झाला. बन गया है मंदिर, टाळ्या बाजूला. बन गया है मंदिर, किस्मत तुम्हारे राम, नाम से प्यारा है, नाम से प्यारा है, हम कबूल का राम. बन गया मंदिर, बन गया मंदिर, बन गया मंदिर. बोला तालकरी बोला. बन गया अवध पुरे का राम. बन गया मंदिर, बन गया मंदिर, किस्मत तुम्हारे राम, राम से प्यारा है, राम से प्यारा, अवधपुरी का नाम. बन गया मंदिर, बन गया मंदिर.
वा वा गोड गायलं. विनय करीत आई विना त्या दुसऱ्याकडे इकडे या या महाराज इकडे या. इथं रास न गेला तर माणसं असो तेव्हा बन गया हरे मंदिर बन गया. अयोध्येमधलं राम मंदिर उभा राहिलं. फार महत्वाचं काम झालं. धर्म किती श्रेष्ठ असतो. आणि ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं अहो पूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी झाली. दिवाळी अपने के बागान फूल जाएंगे राम आएंगे. अपने बागान फूल जाएंगे राम आएंगे. मेरे अपने आज आपलं शेलगाव म्हणजे अयोध्या नगरी वाटली हो. काय तुम्ही इमानदारीने भजन केलं. सुंदर रामायण. अशा आमच्याकडं 20 मुली शिकायला छान गातात सगळ्यांना. धर्म पण सांगितलं की हा सर्वात श्रेष्ठ आहे. धर्माचं पालन कर. धर्मवीर संभाजी राजे पकडून दिलं. साखळदंड बांधले शरीराला तरी राजे मान झुकत नव्हते. पाठीचा काना सरळच होता. औरंगजेबाच्या समोर आणलं तरी पण तोच रुबाब होता संभाजी महाराजांचा. त्यावेळेस औरंगजेब म्हणतो क्या काफिर है नजरे झुकाते नहीं संभा आपको डर नहीं लगता. संभाजी राजे म्हटले अरे औरंगजेब शिळीचं बकरू आहे का वाघाचा छावा आहे. तू मारणार कोणाला त्या शरीराला. अरे वेडा आहेस तू औरंगजेब वेडा आहेस. अरे तू या संभाजी राजाला मारणार आहे का. अरे छत्रपती कधी मरत नसतात. धर्मवीर संभाजी राजे कायम जिवंत राहतात.
देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. धर्मासाठी बलिदान दिलं पण धर्म नाही सोडला. नीत बसलेली मंडळी, सध्या लग्न विवाह संस्था धोक्यात आली. मुलींची संख्या कमी झाली. पाठीमाग सरकारच्या विरोधात नवरदेव मोर्चा निघाला सोलापूर जिल्ह्यात, नाही का नाही? सोलापूरला 40 वर्षाचा नवरदेव, 50 वर्षाचा नवरदेव, सरकारच्या विरोधात मोर्चा. का? आम्हाला मुली भेटत नाहीत, लग्नाची सोय का? बरं मला सांगा, पाठीमाग शिंदे सरकार होतं, आता फडणवीस सरकार आहे, अजितदादा सरकार आहे, दोन छान. तर मग आता मला सांगा, सरकार कोणतंही असू द्या, सरकारकडे काय मुली बनवण्याची फॅक्टरी आहे का? अनुदान दिलं जाईल तुम्हाला. प्रत्येक गावामध्ये सध्या 100-200 मुलं बिना लग्नाची. आपली तर कसं मुलीच भेटाना, मुलीच भेटाना. मुलीची संख्याच कमी झाली. बाई माता माऊल्यांनो, तुमचे दिवस आलेले पाण्याचे काही. एवढा दिवस गड्याचा रुबाब होता, पण आता बायाचा रुबाब होता. काहीच करू नका तुम्ही आता महिलाबद्दल. आणि गाड्याचं काय, बाई येतं गडी आहे ना, तर गाड्याचं काय खरंय? बाई बरी तितकी, बाई बुरी तितकी. बाईने जर ठरवलं तर दारुड्याचा संसार उभा करते, पण बाईने जर ठरवलं तर मोठ्या मोठ्याला उद्ध्वस्त करते. सध्या महिला म्हणजे काय, पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी. पगार आहेत ना सगळ्याला, काही बंद होत नाही. उगी म्हणते बंद होत नाही, काळजी करू नका. पण काही म्हणा बरं का, लाडक्या बहिणीने इमानदारीच राखली. परत त्यांनी बी डोकं लावलं. शेवटी बायाने गडी बी काबीज केली ना, हे सर हातात आहे त्यांच्या. तुम्हाला सांगतो, गडी किती मोठा असतो. एका जिल्ह्याला एकच एसपी, उंची, तब्येत, कमरेला पिस्तूल, लाल दिव्याच्या गाड्या वाय 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 करत माग पुढं पोलीस डिपार्टमेंट सगळं. लोकांनी म्हणा एसपी आले, एसपी आले, एसपी आले, पिस्तूल कमरेला. पण घरी गेलं की आहेच पिस्तुली. माणसं किती मोठी असते, इथं हे माणसं बाहेर रुबाब करतात, घरी काय नाही हो. बरोबर आहे का? काय बघता माझ्याकडं? आमच्या महिलाची ताकद काय साधी का? महिला मंडळ, आणि तसंच पाहिजे. पण महिला मंडळ ते सगळं खरंय. आता प्रत्येक गोरगरीब, आपलं साध्या जरी मुली असल्या, नाही मुलगा नोकरदारच पाहिजे, पण तसं करू नका. पण शेतकरी बी पोरांना पुरी द्या. प्रत्येक जण म्हणतोय नाही. आता काही नाही तर कर्नाटक मधून मुली आपल्या, त्या काही दिवस राहिले गेला पैसे उचके. सध्या कोण कोणाला शेंडी लावी सांगतात येत नाही. काळच बदललाय मला, फार अवघड आहे. बरं का महिला मंडळ, मुलींना शिकवा. तुम्ही माता माऊली आहेत म्हणून हे जग चाललंय. तुम्ही चांगल्याच. महिला मंडळ सगळ्याच चांगलं आहे ना. मालक दारू पिरू पित नाहीत ना. आपली तर दारूच कसं आहे, एवढं नाही ना. मला एवढंच गाव ऐकायला भेटलं. कमी, बरोबर फार कमी, बरोबर आहे ना, चांगली गोष्ट आहे.
महाराष्ट्र शासन ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. पण माता माऊल्यांनो, तुम्ही सुद्धा आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकवा, शिक्षण चांगलं द्या, त्यांच्या पायावर उभा करा. आणि हेच काम महाराज म्हणतात आम्ही केलं. छान गायलं. काय बरं गाणं गाणं मुस्लिमाकडे आहेच पहिलं प्रवीण सुलतान आणि तरी गप बसले तेवढ्या वेळ. आता चांगलं जोरात म्हणले बाबा तुम्ही असं. म्हणून हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. काय काम करायचं? तुकाराम महाराज म्हणले धर्माचं पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. अध्यात्माचं बीज वाढवण्याचं काम वाढवया
भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. भक्तीचं सुख वाढवण्यासाठी हेच आमचं काम आहे. म्हणून काम करो ऐसा की पहचान बन जाए, कदम चलो ऐसा की निशान बन जाए. जीवनामध्ये असं काम करा की त्या कामामुळं तुमचा इतिहास होईल. असं काम करा, चांगलं काम करा. क्षेत्र कुठलंही असू द्या हो, आपल्याकडून चांगलंच काम व्हावं, वाईट काम नका करू. करमळ्यासारखा बाजार होता. एक मावशी बसले सकाळी सकाळी वांगे विकायला. एक मामा गेले, घेतले 2 किलो वांगे. म्हणजे कसे दिले? म्हणजे 50 रुपये किलो. घेतले 100 रुपयाचे 2 किलो वांगे. नेमकं त्या मावशीने 2-3 क्विंटल वांगे विकायला ठेवले होते. ह्या म्हणल्या, मामा बरं झालं हो, सकाळी सकाळी तुम्ही माझे वांगे घेतले. माझ्या वांग्याला तुमचे हात लागले, भवानी केली, बरं झालं, आता माझे वांगे लवकरच विकतील. हे मामा म्हणले, मावशी काय घेऊन बसली माझ्या हाताचं? या हाताने बाप दादाची 50 एकर जमीन विकली. वांग्याचं काय घेऊन बसलं? इतका आमचा हात चांगला. या हाताने किती लोकांच्या सोयरिकी मोडल्या, कोणाच्या जमवल्या. या हाताने कोणाचं चांगलं केलं, या हाताने वाटोळं केलं. तुका मानता कर्म व्हावे साय, तुका मानता कर्म व्हावे साय, व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. म्हणून सत्य करणं जीवनामध्ये फार मोठं काम. चांगलं करा काम. म्हणून हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलो, जमीन चांगली असेल तर पीक चांगलं येते. आई वडील चांगले असतील तर मुलं नक्की चांगली जन्माला येतात. म्हणून माता माऊल्यांनो, आपल्या मुलाला स्वतःच्या पायावर उभा करा. आणि मुलींनो, तुम्ही सुद्धा शिका, स्वतःच्या पायावर उभा राहा. मोबाईलचा वापर कमी करा. आपलं करिअर घडवा. आपल्या करिअर कडे लक्ष द्या मुलींनो. आज लोक म्हणतात कॉलेज बिघडलं, वातावरण बिघडलं. पण माझं स्पष्ट मत असेल, जोपर्यंत तुम्ही बिघडलो नाही तोपर्यंत जग बिघडलं. तुम्ही बिघडलात की जग बिघडले. कोण काही करत नाही. मुलींना सक्षम व्हा आणि 18 वर्षाच्या आत कुठल्याच मुलीचं लग्न करू नका. माता माऊल्यांनो, तुम्ही 42 कुळाचा उद्धार करता. 21 कुळ्या आई वडिलाच्या आणि 21 कुळ्या पतीच्या मिळून 42 कुळाचा उद्धार तुम्ही करता. तुम्हीच मुलांना मुलींना संस्कार देण्याचं काम करता. आई वडिलाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. बर का माता माऊल्यांनो, खरी संस्कृती ही तुम्ही सांभाळलेली आहे आणि तोच धर्म तुम्ही सांभाळा. म्हणून याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. महाराज म्हटले, जमलं तर आम्ही
तीक्ष्ण उत्तर देऊ पण घाबरत नाही. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सर्वजण वर हात करा, करा वर हात. डोपार को माई आणि या छोट्या महाराजांनी फारच सुंदर पकवाज वाजवला बरं. जोरात या दादासाठी पकवाज वाजवायला मनगटात ताकद लागते आणि कला लागते, फक्त ताकद अशी चालत नाही. कसं शेवटी तुकाराम महाराजांनी धर्माचे पालन करणे, पाखंड करणे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर खूप धर्माचं काम केलं बरं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बरं का. आज आपण भगवान बाबाच्या पुण्यतिथीला काय म्हणतो? पुण्यतिथी. पुण्यतिथी हा शब्द का वापरला जातो? तुमचं आमचं श्राद्ध, देवाची जयंती आणि संतांची पुण्यतिथी. ज्या तिथीला संत देह सोडतात त्याला पुण्य मिळतं, त्या तिथीला ते पुण्यवान करतात. पण अहिल्याबाई होळकरांच्या पुढे वाक्य पुण्य श्लोक, कारण त्या पुण्यवानच होत्या, त्यांनी कार्य चांगलं केलं म्हणून अहिल्याबाई होळकर अजरामर आहेत. आपल्या जवळच आमच्या तिकडे जामखेडच्या चोंडी आहे, तिथं अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. आणि तिकडं मध्य प्रदेश पर्यंत पती गेल्याच्या नंतर राज्य कसं सांभाळावं, शासन कसं करावं, त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी. आज नदीचं खोलीकरण, रुंदीकरण, घाट बांधणे ही संकल्पना अहिल्याबाई होळकरांची होती. एवढं पुण्यवान काम केलं त्यांनी. असो, महादेवाची मंदिर बांधली, अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला, पण त्यालाही धर्म. असो, शेवटी धर्म अनेक पद्धतीने आहे. पतिव्रता स्त्रियांनी जो सांभाळला जातो त्यालाही धर्म म्हणतात. सती आणि महात्मा यांच्या विरोधात कधी माणसाने जाऊ नये. सती आणि सत्पुरुषाचा अपमान जीवनात कधीच करू नये. सतीची ही ताकद तेवढीच आहे आणि सत्पुरुषाची ताकद तेवढीच आहे. दोघांची सत्ता तेवढीच आहे. पतिव्रतेची सत्ता देवावर सुद्धा आहे. म्हणून असा पतिव्रता हा सुद्धा धर्म आहे. सुख की याद नहीं की और दुख की फिर्याद नहीं की, इसका नाम है पतिव्रता. त्यांना म्हणतात सीता. अशी सीता असंच आपलं पतिव्रता. पण माऊल्यांनो, तुम्ही सुद्धा घर आपल्या संस्काराने बांधून ठेवा. रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घाला, सूर्याला अर्घ्य द्या, गाईला थोडीशी भाकरी द्या, आगणीला टाका आणि दान करा. स्त्रियांच्या हाताची शोभा बांगड्या घाललेली नाही, तर स्त्रियांच्या हाताची शोभा दान करलेली आहे. दान. शीलवान मुलगा जन्माला यायला आईचं पुण्य लागतं, उदार मुलगा जन्माला यायला बापाचं पुण्य लागतं, आणि दानशूर मुलगा जन्माला यायला वंशाचं पुण्य लागतं. अशा पद्धतीने जीवन जागा. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. शेवटी तुकाराम महाराज म्हणले, कोणी लहान असेल, मोठा असेल, गरीब
थोर. महाराज म्हणतात आम्ही कोणाचीच भीड ठेवत नाहीत. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. माझी झालेली सेवा संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत मीराबाई आई साहेबांच्या चरणी समर्पित. एकदा माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर माऊली